आज ना एकदम झटपट होईल आणि एकदम पौष्टिक आणि चवीला मस्त असा नाश्ता बनवते। आणि त्यासाठी ना सगळ्यात आधी मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। आता नाश्ता किती बनवायचा ना त्या अंदाजात हे सगळं साहित्य घ्यायचं आहे। आता मी इथं माझे 2 मुलं आहे ना त्यांच्यासाठी हा नाश्ता बनवते आणि त्या दोघांनाही पोट भरेल एवढा हा नाश्ता मी बनवते। आता इथं काय केलेलं आहे, मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो चांगला असा स्मॅश केलेला आहे। आता ना हे मॅश केला त्यानंतर आता एक गाजर किसून घेतलेलं आहे, ते पण याच्यामध्ये टाकते मी। आता जेवढ्या भाज्या घेतोय ना आपण तेवढ्या पौष्टिक पण आहेत आणि त्या चवीला पण या नाश्त्यामध्ये चांगल्या लागत्या। आता हा कापून घेतलेला कोबी, आता हा नाश्ता बनवण्यासाठी ना मी हा उभा कापून घेतलेला कांदा, आता कांद्याची सालं काढले त्यानंतर तो कांदा स्वच्छ धुतला कापण्याआधी। त्याच्यात जे फंगल्स असत्या ते आपल्याला घातक असल्यामुळे मग मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आधी। आता उभा कापलेला कांदा यामध्ये एकदम नाश्त्यामध्ये छान दिसतो। आता काय केलं तर मी एक कच्चा बटाटा सालं काढले होते आणि तो बटाटा पण किसून घेतलेला आहे। आता हा जो किसलेला बटाटा आहे ना तो आधी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतला आणि आता हे बटाटा जो आहे तो पिळून घ्यायचा आहे। असं त्याच्यातलं जेवढं पाणी निघणं शक्य होईल ना तेवढं असं हे बटाट्यातलं पाणी काढायचं आहे। जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी मी याच्यातलं काढून घेतलेलं आहे। आता हा जो किसलेला बटाटा आहे ना तो पण याच्यामध्ये मी टाकलेला आहे। आता काय केलेलं आहे, मी कापून घेतलेली कोथिंबीर याच्यात ना मी थोड्याशा काड्या पण घेतलेल्या आहे। काड्या पण पौष्टिक असत्या मग ते पण टाकलेले। काड्या सगट मी ही कोथिंबीर कापून घेतलेली होती ती पण टाकली। आता याच्यामध्ये ना शिमला आपल्याला जेवढं शक्य होईल ना भाज्या याच्यामध्ये टाकता येईल तेवढ्या टाकायच्या आहे आणि जेवढं पौष्टिक बनवता येईल तेवढं पौष्टिक बनवायचं आहे। आता हा शिमला ना मी असा कापून घेतलेला आहे, एकदम छोटे छोटे तुकडे केलेले आहे। त्याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे, ते बी दाताखाली असं टच लागू नये म्हणून मग मी बी काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ना मी चटपटीतपणा येण्यासाठी आणि आता सध्या पावसाचे दिवस चालू आहे मग खोकल्याची सगळीकडे साथ चालू आहे, मग त्यासाठी आलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे औषधी आहे खोकल्यासाठी। आणि या जो नाश्ता बनवतोय ना त्याची चव पण छान वाढवते आलं, म्हणून मी 1 चमचा किसलेलं आलं याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता काय केलेलं आहे, मी याच्यामध्ये कापून घेतलेल्या या मिरच्या टाकलेल्या लाल, काही आपल्या ह्या साध्या म्हणजे त्याने दिसायला पण छान दिसत्या। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कढीपत्ता किती पौष्टिक आहे आणि असाच टाकला नाही मी, तो थोडा कापून घेतला। कापून घेतल्यामुळं काय होतं तो खाल्ल्या जातो आणि असाच टाकला का मग तो काढून बाजूला ठेवतो आपण, खाल्ल्या जात नाही म्हणून मी कापून घेतलेला आहे। आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडासा ओवा, थोडंसं लाल तिखट। आता ना हे सगळं आधी मिक्स केलेलं आहे। मीठ टाकल्यामुळं काय होतं ह्या ज्या सगळ्या भाज्यांना ना पाणी सुटल्या जातं, मग आपल्याला 1 थेंबसुद्धा याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। बघा त्याला असं लगेच ओलं दिसतंय पाणी, लगेच पाणी सुटल्या गेलेलं आहे। बघा एवढ्या भाज्या आणि त्याच्यामध्ये आपण काही चव आणण्यासाठी पण टाकलेलं आहे आणि याची चव किती भन्नाट लागल ज्यावेळेस आपण हा नाश्ता बनवतो। जेवढा पौष्टिक होतं ना त्याच्या 10 पटीने हा चवीला पण एकदम मस्त असा नाश्ता होतो।
आता या सगळ्या भाज्या, मीठ जे टाकलेलं आहे ना ते सगळं मिक्स केलेलं आहे मी. आणि आता त्याच्यामध्ये ना मी हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं किंवा मग कुठलंही पीठ घेतलं ना ते. आता हे जे पीठ टाकलेलं आहे ना तांदळाचं, 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. 1 मोठा बटाटा, पुन्हा बाकीच्या ज्या भाज्या होत्या त्याच्यासाठी 1 वाटी पीठ. आणि आता हे जसं जसं आपण मळत जाऊ ना तसं तसं याचा गोळा बनतो पिठाचा. म्हणजे आणि हा पीठ आता हा नाश्ता जो बनवतो आहे तो लगेच बनवायचा आहे, नाही तर मग आपल्या या भाज्यांना पाणी सुटतं आणि पीठ आपल्याला आपलं सैल बनतं. आणि आपल्याला जास्त सैल पीठ नको आहे. हे 1 थेंबसुद्धा पाण्याचं मी इथं टाकलेला नाही आहे. फक्त जेवढं भाज्यांना पाणी सुटलेलं होतं ना मीठ टाकल्यानंतर तेवढंच मी याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता तांदळाचं पीठ नसेल ना तर मग बाकीचं कोणतंही पीठ, आपलं गव्हाचं टाकलं किंवा मग, पण गव्हाचं पीठ टाकल्याने ना तो थोडासा चिकट नाश्ता होईल. तांदळाच्या पिठाने कसा असा हा नाश्ता जो आहे तो खुसखुशीत होतो. ह्या असं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता याच्या असे छोट्या छोट्या आपण टिक्क्या जशा बनवतो ना त्या पद्धतीने मी या टिक्क्या बनवून घेते. आता ना हे ताट घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे. आता हे असं हाताला पण तेल घेतलेलं आहे आणि असं या ताटावर असं थापून घेते मी. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ पण नाही. एकदम मस्त असं त्याच्यात ज्या भाज्या टाकलेल्या आहे ना ते एकदम छान दिसत आहे. मी तवा तापायला ठेवलेला आहे. थोडासा आधी त्याला ना पाण्याने धुवून घेतला तो. आता ना मी फक्त 2 ते 3 थेंब तेल टाकलेलं आहे. एकदम कमी तेलकट नाश्ता. आणि हे कांद्याचं जे होतं ना ते मी हे तेल लावून घेते याला. हाताला चटके बसू नये म्हणून मग असं चाकूने तेल लावते मी त्याला सगळीकडं. म्हणजे आपण जो नाश्ता बनवतो तो त्याला चिटकत नाही आहे. सगळ्या पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता पॅन चांगला तापलेला आहे आणि आपल्या ह्या अशा टिक्क्या पण बनवून झालेल्या आहे. मी काय करते आता एक टिक्की काढते आणि ती अशी भाजायला ठेवते. ताटाला काय झालं तेल लावलं होतं मग त्याच्यामुळे मग त्या चिटकलेल्या नाही आहे अजिबात. पूर्ण असं पॅनवर पण असं गोल साईजचं बनवून घ्यायचं आहे. हे बघा, डब्यासाठी किंवा मग नाश्त्यासाठी किंवा मग भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला ना असं काही केलं का एकदम पौष्टिक पण आणि आवडीने खाते सगळे. आता या झाकण ठेवते मी म्हणजे त्या चांगल्या भाजल्या. आता झाकण काढून टिक्क्या ज्या आहे ना त्या पलटून घेते आणि एकदम पटकन अशा या निघालेल्या आहे. अजिबात खाली चिटकलेल्या नाही आहे. हे बघा इतक्या छान आणि असा खमंग असा सुगंध येत होता ना सगळ्या भाज्यांचा. आता दोन्ही आता या भाजताना ना कमी गॅसमध्येच भाजलेला आहे आणि आता दोन्ही साईडनी भाजलेला आहे. आणि हे बघा आपला मस्त असा हा नाश्ता बनवून झालेला आहे. आता बाकीच्या पण टिक्क्या याच पद्धतीने आपण भाजून घेऊ. मस्त असा दिसायला पण छान दिसतंय आणि चवीलाही तेवढ्याच बनणार चवीचा. एकदा नक्कीच बनवून बघा.